लोहा शहरात माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते विविध विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला। सविस्तर बातमी अशी की लोहा तालुक्यात नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते 12 कोटी रुपयांचे विविध विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले। यात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे सुशोभीकरण, बुद्धविहाराचे बांधकाम, सीसी रस्ता व नाल्यांचे बांधकाम तसेच विविध कामाचा एकत्रित भूमिपूजन व लोकार्पण सोहळा पार पडला। यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व लोहा शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर, आज लोहा मतदारसंघामध्ये विविध विकास कामाचं उद्घाटन झालेलं आहे, त्या अनुषंगाने आपली प्रतिक्रिया। लोहा शहरामध्ये जवळपास 12 कोटी रुपयाच्या कामाचा शुभारंभ आज आपण केलेला आहे। त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या भोवतीचं सुशोभीकरण, बौद्ध विहाराचं नवीन बांधकाम आणि अनेक रस्त्याच्या कामाचा शुभारंभ या ठिकाणी केलेला आहे। जी कामं आज आपण सुरू केली ती तात्काळ उद्याच्या उद्या सुरू होती आणि लवकरात लवकर चांगल्या दर्जाची कामं व्हावीत अशा पद्धतीची अपेक्षा आहे। आणखी मोठ्या प्रमाणामध्ये निधी मिळेल। 12 कोटीच्या कामाचा शुभारंभ करताना मला परत 2 कोटी रुपये लोह्यासाठी मिळाले। त्याही कामाचं भविष्यामध्ये आपल्याला भूमिपूजन करायचे आहे आणि जी काही कामं राहिली असतील, शहरातली असतील, ग्रामीण भागातली असतील, तर ते कामं करण्याला प्राधान्य द्यायचं। सर, असा एक प्रश्न आहे नागरिकांमधनं की आपण लोहा कंधारमधून उभं राहणार आहात, पण महायुतीचेच शिंदे गटाचे बालासाहेब कराळे साहेब हे लोहा आणि कंधार मतदारसंघामधून इच्छुक आहेत, त्या अनुषंगानं आपण कसं पाहता? बाळासाहेब कराळे यांनी उमेदवारी मागणं याच्यामध्ये काही चुकीचं नाही आहे। महायुतीच्या एका घटक पक्षामध्ये ते प्रमुख म्हणून काम करतात आणि पक्ष एवढे जास्त झाले त्या सगळ्या पक्षातल्या लोकांना आपापल्याला तिकीट मागायचा अधिकार आहे। त्यांना तिकीट मिळेल, त्यांनी निवडणूक लढवावी आणि महायुतीने बाळासाहेबाला तिकीट दिलं तर मी त्यांना मदत करेन। सर, मुळामध्ये पाहता आपण माजी खासदार आहात आणि आपल्याकडे खासदारच म्हणून पाहिलं जातं नांदेड जिल्ह्यासाठी। आता योगायोगानं परत कंडिशन आलेली आहे की आपल्याला ती परत संधी मिळालेली आहे, मग त्या संधीचं सोनं न करता आपण लोहा कंधार मतदारसंघ का मागत आहात? कसं आहे, कधी कधी सरपंच झालेल्या माणसाला उपसरपंच पण व्हावं लागतं आणि उपसरपंच झालं की सरपंच पण होतं, तशी परिस्थिती आहे। मी लोहा कंधारमध्ये उभं राहण्याचा म्हणजे जो काही विकास थांबलेला आहे, आज देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार आहे। त्याचे प्रमुख म्हणून एकनाथराव शिंदे साहेब काम करत आहेत आणि आपण बघितलं की अनेक मोठ्या प्रमाणावर निधी, उदाहरण जर बघितलं तर बालाजीराव कल्याणकरांच्या मतदारसंघात एवढा मोठा निधी आहे आणि ते निधी मला या काळामध्ये आणता आला असता, पण दुर्दैवाने मी खासदार झालो। खासदार म्हणून मला जे खासदारचे काम आहे, केंद्रातली जी कामं आहेत ते करण्याचं भाग्य मिळालं। 25 वर्ष रेल्वेचे कामं कोणी केले नव्हते तेवढे केले, नॅशनल हायवेचे केले नाही तेवढे केले, विमानसेवेच्या संदर्भाने केले, परंतु ज्या भागात आपण जन्मलो, ज्या भागात वाढलो त्या भागात विकास अधिक गतीनं झाला पाहिजे ही भावना आहे। नाहीतर आपण म्हणता तसं खरं आहे की मला जर लोकसभेला उभं राहायचं असेल तरी रस्ता मोकळा आहे आणि विधानसभेला राहायचं असेल तरी रस्ता मोकळा आहे। दुसऱ्यासारखं सकाळी एकाच्या दारात तिकीट मागायला, दुपारी एकाच्या दारात तिकीट मागायला जायची मला गरज नाही। सर, जसं की आपण पाहता की मग ह्या नांदेडमधलच्या पूर्ण 16 तालुक्यामध्ये त्यांना तुमचा म्हणजे जसं मायबाप म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं, फक्त तुम्ही 2 तालुक्याचा विचार करून आमदारकी कशा करता निवडताय? असं आहे की मी आता खूप सिनियरिटीमध्ये आलो, तर राज्यामध्ये महायुतीचं सरकार हे 100% येणार आहे। भविष्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी एखादी जर संधी दिली तर जिल्ह्यात काम करता येईल आणि जिल्ह्याला न्याय देता येईल। खासदार म्हणून जेवढी काम करण्याची भूमिका आहे त्याच्यापेक्षा या ठिकाणी संधी मिळाली तर अधिक काम करता येईल। सर, जसं की लाडक्या बहिणीचे आत्तापर्यंतचे सगळेच्या सगळे पैसे आलेले आहेत, त्या अनुषंगाने आपली प्रतिक्रिया? लाडक्या बहिणीच्या संदर्भामध्ये आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात
फडणवीस साहेब असतील, आदरणीय दादा असतील, यांनी खूप मोठा निर्णय घेण्याचं धाडस केलं. दरमहा लाडक्या बहिणीला 1,500 रुपयाची ओवाळणी देण्याची भूमिका त्या निमित्ताने घेतली. आत्तापर्यंत लाडक्या बहिणीला तिसरा हप्ता मिळालेला आहे. कुठल्या बहिणीला पूर्वी हप्ता मिळाला नसेल, एकदम 3 मिळाले, पूर्वी 2 मिळाले असतील, तर आता 1,20,00,000 बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचं काम सरकारने केलेलं आहे. जेवढे म्हणून आणखी डिमांड होईल, जेवढे म्हणून आणखी अर्ज येतील, तेवढेच्या तेवढे अर्ज निकाली काढण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे, शासनाने घेतलेली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की साधारणतः 1.5 कोटीच्या जवळपास तरी अर्जही जातील आणि 1.5 कोटी लाडक्या बहिणीला दरमहा 1,500 रुपये प्रमाणे द्यायचे. सर, अजून एक प्रश्न ह्याच बाबतीमध्ये आहे की विरोधक ह्याच्याकडे फक्त हा एक विधानसभेचा जुमला म्हणून पाहतात. ह्यावर आपली प्रतिक्रिया? 2 गोष्टी. नाचता येणार, अंगण वापरत. सरकार चांगलं करतंय, पुन्हा सरकार निवडून येईल, मग आपलं काय, या भावनेनं विरोधक टीका करतात. माझा त्यांना प्रश्न आहे की ते जर सरकारमध्ये आले तर हे चालू ठेवणार आहेत का? कारण उद्या हे सरकार आले तर उद्या लोकांना हे सांगतील की वर नरेंद्र मोदीचं सरकार आहे, मोदी साहेब आम्हाला पैसे देत नाही, त्याच्यामुळे योजना बंद करावं लागणार आहे. म्हणून ही योजना चालू कोण ठेवू शकते? मला असं वाटतं की महायुतीचं सरकारच ही योजना चालू ठेवू शकते, दुसरं कोणी चालू शकते. ओके सर.